हाय एव्हरीवन. आज माझा 40वा वाढदिवस आहे. सो मी ठरवलेलं करायचं काहीतरी जे मला स्वतःला खूप आवडतं. सो मी बर्डिंगला आलो आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. आपण त्यांच्या बर्ड हाईडमध्ये चाललो आहे. थोडा उशीर झाला, बट लेट्स सी. एप्रिल महिना सुरू झाला आहे. सो मोस्टली हिवाळ्यात आपल्याकडे येणारे मायग्रेटरी पक्षी सगळे गेले असतील, पण बघू आपल्याला काय दिसतंय. माझ्या मते तर लोकल पक्षी पण थोडे कमी दिसतील, कारण की आता विणीचा म्हणजे ब्रीडिंगचा हंगाम सुरू झाला आहे. सो ते पण दिसण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. बघू हाईडमध्ये काय दिसतंय. हाईडमध्ये उशिरा पोहोचल्यामुळे सायटिंगच्या एक्सपेक्टेशन्स थोड्या कमीच होत्या. पण काही वेळातच हा ऑरेंज हेडेड थ्रश, म्हणजेच मराठीत ज्याला नारिंगी डोक्याचा कस्तूर म्हणतात, त्याने हजेरी लावली. मी इथे हिवाळ्यात जेव्हा जेव्हा आलोय तेव्हा विंटर मायग्रेटरी पक्ष्यांची इथे गर्दी असायची आणि हे लोकल पक्षी कमीच दिसायचे. हा ऑरेंज हेडेड थ्रश तर मला इथे कधी दिसलाच नाही. पण उन्हाळ्यात फक्त हे लोकल पक्षी दिसत आहेत आणि हा ऑरेंज हेडेड थ्रश सुद्धा आला. काही वेळाने हा टिकल्स ब्लू फ्लाय कॅचर, याला मराठीत निलिमा म्हणतात, तो पक्षी आला. ह्या सायटिंग्समुळे मला सुरुवातीला जे वाटत होतं की उन्हाळ्यामुळे काही दिसणार नाही, ते फिलिंग निघून गेलं. नंतर बराच वेळा इंडियन रॉबिन, बुलबुल, शिपाई बुलबुल सारखे येत होते. शिपाई बुलबुलला शिपाई बुलबुल म्हणतात कारण त्याचा तुरा हा शिपायांच्या टोपीसारखा असतो. थोड्या वेळाने हा व्हाईट थ्रोटेड किंगफिशर आला. ह्याला मराठीत मोठा खंड्या म्हणतात. एक व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हॅन म्हणजेच पाणकोंबडी सुद्धा इथे बघायला मिळाली. तिला सुकलेल्या पानांतून आवाज न करता चालताना पाहणं हे खूपच इंटरेस्टिंग होतं. काही वेळाने आला टॉनी बेलिड बॅबलर. नंतर बॅबलर कुळातील दुसरा पक्षी आला, तो म्हणजे पफ थ्रोटेड बॅबलर. मराठीत ह्याला सुरेल सातभाई म्हणतात. हाईडमध्ये येऊन बसलोय तेव्हापासून बऱ्याचदा आलेला पक्षी म्हणजे स्केली ब्रेस्टेड मुनिया. ह्याचं एक जुवेनाईल म्हणजे पिल्लू पण इथे आलं होतं. अंगावर पूर्ण स्केल्स पण आले नव्हते, पण आकाराने बऱ्याच अंशी हा ॲडल्टच्या सिमिलर साईजचा होता. इथे अनेकदा आलेला दुसरा पक्षी म्हणजे ॲशिप्रिनिया. याला मराठीत राखी वटवट्या म्हणतात. ह्याच्या रंगामुळे राखी आणि ह्याच्या जेवणाच्या आजूबाजूला जर कोणी आलं तर आवाज करून करून त्यांना त्रास देऊन हकलतो, म्हणून वटवट्या. ह्या होत्या ह्या हाईडमधल्या सायटिंग्स. हाईडमधनं घरी जाताना जंगलातील एका झाडावर हा ब्राऊन हेडेड बार्बेट दिसला. असं म्हणतात वाढदिवसाच्याच दिवशी जे करतो ते वर्षभर करायला मिळतं. होपफुली मला बर्डिंग वर्षभर करायला मिळेल. बघू कसं जमतंय. हा व्हिडिओ असाच पब्लिश करणार होतो, पण तेवढ्यात एक बातमी कळली. ही हाईड संजय गांधी नॅशनल पार्कच्या ज्या भागात आहे तिचा ताबा आता ठाणे महानगरपालिकेने घेतलाय. असं ऐकिवात आहे की काहीतरी गार्डन आणि एक पब्लिक रोड बनवायचा इथे प्लॅन आहे. थोडं वाचल्यानंतर कळलं की संजय गांधी नॅशनल पार्क, गव्हर्नमेंट, ठाणे महानगरपालिका आणि एक प्रायव्हेट डेव्हलपर यांची एक केस चालू आहे मागच्या 50 वर्षांपासून. त्याच संदर्भात ठाणे महानगरपालिकेने ह्या जागेचा ताबा घेतलाय. लीगल मॅटर आहे, मला त्या बाबतीत जास्त माहिती नाही, त्यामुळे इथे जास्त बोलणं योग्य ठरणार नाही. ही हाईड कदाचित आता कायमची बंद झाली. पण संजय गांधी नॅशनल पार्क, ज्याला आपण आपल्या मुंबईचं फुफ्फुस म्हणतो, त्यातला काही 100 एकर्सचा भाग ह्या केसमध्ये इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे केसचा रिझल्ट काहीही लागो, कोणाच्याही नावावरती ह्या जागेचं हस्तांतर हो, इथल्या निसर्गाला बाधा होणारे प्रोजेक्ट्स ते इथे होऊ देणार नाहीत, एवढीच त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करू शकतो. वाढदिवसाच्या 1.5 महिन्यानंतर हा व्हिडिओ पोस्ट करतोय. होपफुली तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर बर्थडे गिफ्ट म्हणून कमेंट्समध्ये बर्थडे विश करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ हाईप करायला देखील विसरू नका.
थँक्यू.